एक नारायण. तो भगवान परमात्मा आम्हाला त्या ठिकाणी महाराज वागवणार आहे, चालवणार आहे. त्याचे उपकार अनंत आमच्यावरती आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये सुवर्ण संधी येईल, सुवर्ण संधी आल्यानंतर आम्ही त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. शौनकादिक ऋषींना त्या ठिकाणी शौनकादिक ऋषी प्रश्न विचारतात, सुतजी काय केलं पाहिजे कलियुगामध्ये? कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. कुणी कुणी केलं नामस्मरण? त्या परमपिता परमात्म्याचं चरित्र या मृत्यू लोकामध्ये आलं कसं? नारदजींच्या माध्यमातून. त्या नारदांचं पूर्वचरित्र आपण काल पाहिलं. नारदजींना त्या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर एक स्त्री भेटली. ती रडत होती. दोन म्हातारे तिचे पुत्र, ज्ञान आणि वैराग्य, म्हातारे झालेले. ती रडायला लागली. तिनं सांगितलं, मी तरुण आहे, मी वृंदावनात आले, मी तरुण झाले, पण माझे जे पुत्र आहे ते त्या ठिकाणी म्हातारे झालेले आहे. मग ज्ञान आणि वैराग्य हे तरुण होण्यासाठी काय करावं लागेल? तर परमात्म्याचं गुणानुवाद श्रवण करावे लागेल. भक्ती, ज्ञान, वैराग्य जीवनामध्ये आल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. वृंदावनात आपण जर गेलो ना तर राधे राधे म्हणतात. काय म्हणतात? राधे राधे महाराजजी. आता ही राधा कोण? आता ती राधा जर आम्हाला आयुष्यभर कळालीच नाही, आमची राधा वेगळी आहे. आपली राधा कोणती? राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. आपली राधा वेगळी आहे. ती राधा कळालीच नाही आपल्याला. राधा म्हणजे काय? राधा शब्द उलटा करा, काय होतं बरं? राधा शब्द उलटा केला काय झालं? धारा. धारा. भगवान परमात्म्यापर्यंत अखंड नेणारी जी धारा आहे ना भक्तीची, तिचं नाव राधा आहे. भगवान परमात्म्यापर्यंत नेणारी अखंड भक्तीची धारा म्हणजेच राधा. त्या भगवंताशी आम्हाला एकरूप व्हायचंय. कुठल्या तरी बघा गवळणींचा जर आपण विचार केला तर भांडण्याच्या उद्देशानं तरी कृष्ण कन्हैयाच्या समोर येत होत्या. शिव्या देण्याच्या उद्देशानं तरी कृष्ण कन्हैयाच्या समोर येत होत्या. पण त्यांचा विषय काय होता? भगवान परमात्मा होता. आमचा विषय संसार आहे, म्हणून तर आमच्या वाट्याला दुःख येतं. मग या दुःखाची आम्हाला जर आत्यंतिक निवृत्ती करायची असेल, दुःख जर कायमचं संपवायचं असेल, तर आम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल? त्या परमात्म्याला स्मरणात ठेवावं लागेल, कायम सतत. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. आमच्या चित्ताला समाधान नाही. इथं संत महात्मे सांगतात तेने सदा चित्ता समाधान. आमच्या चित्तामध्ये तर अशांतता आहे. कोणाला समाधान आहे? आज समाधानी आहे का कोणी? हे मिळवायचं झालं की ते मिळवायचं, ते मिळवायचं झालं की ते मिळवायचं, ते मिळवायचं झालं, सारखं अशांतता आहे. समाधान आमच्या चित्तामध्ये त्या वेळेला प्राप्त होईल ज्या वेळेला आम्ही काय करू? सदा नाम घोष. आणि मग याचा परिणाम काय होईल? फायदा काय होईल? त्याचा फायदा होईल सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. सगळ्या सुखाचा त्या ठिकाणी लाभ होईल आणि सगळे अलंकार मिळतील. अलंकार म्हणजे सोन्याचे नाही. तुमचं अंतकरण, तुमचं जीवन सुशोभित करण्यासाठी ज्या अलंकाराची आवश्यकता आहे ते सगळे अलंकार तुम्हाला मिळतील, आपल्याला मिळतील. सर्व प्रकारचे सुख मिळेल.
सर्व प्रकारचे अलंकार मिळतील जर आपण भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये. मी नेहमी सांगत असतो बघा, रोज किमान 10 मिनिटं वेळ काढला पाहिजे आपण. 10 मिनिटं रोज एकांतामध्ये. संसार प्रपंच चालूच आहे प्रत्येकाच्या पाठीमागं, पण 10 मिनिटं किमान स्वतःसाठी काढावी. मी कोण आहे, कशासाठी आलोय? मी नुसतं मुलं जन्माला घालण्यासाठी आलो की मी त्या ठिकाणी नुसता संसार करण्यासाठी आलो? माझं ध्येय काय आहे? मी शरीर आहे का, की मी या शरीरात असलेला आत्मा आहे? याचा विचार करावा. आपण शरीर नाही. शरीर कोणाचे? देह हे काळाचे धन कुबेराचे. कमवलेली श्रीमंती कुबेराची आहे आणि हे जे प्राप्त झालेलं शरीर आहे हे काळाचं आहे. आपलं काय? मग आपण नश्वर शरीर नाही. आपण कोण आहोत? आणि हे जे एकदा समजलं तर मग भय नाहीसं झालं. भय कशाचं? या ग्रंथाच्या माध्यमातून शुकाचार्यांनी त्या ठिकाणी परीक्षितीचं भय नाहीसं केलेलं आहे. शुकाचार्यांनी परीक्षितीचं काय केलं? भय नाहीसं केलं. भय घाबरलेला होता शुकाचार्य, ते बघणारच होता. पण आता तसं प्रत्येकाच्या माग भय लागलंय. तुमच्या आमच्या पाठीमाग सगळ्यात जास्त कशाला घाबरतो माणूस? संत महात्म्या उठा उठा जागा, पाठी भय आली मोठी. कशाचं भय? आता मी सकाळी एका कीर्तनाला कथेला जातो, पुन्हा संध्याकाळी कीर्तनाला जातो. तुम्ही सुद्धा दुकानावर जाता, व्यवसाय उद्योग जेव्हा संत करतो. का बरं करतो? पाठीमाग भय लागलं. कशाचं? दारिद्र्याचं. दारिद्र्याचं भय पाठीमाग लागू नये म्हणून आपण पैसा मिळवतो, प्रॉपर्टी मिळवतो. तसं प्रत्येकाच्या पाठीमाग भय लागलंय. ते काळाचं भय आहे. किती भय सांगू का? तुमच्याकडे जर एखादं दाव्याची पत्रिका एखाद्या पाहुण्यानं तुमच्या हातात दिली, एखादी दाव्याची पत्रिका तुमच्या हातात दिल्यावर तुम्ही पहिल्यांदा काय करता बरं? कोपरा उडवला. कमून बरं? असं एखाद्या ग्रंथात लिहून ठेवले का तो कोपरा फाडावा लागतो? का बरं फाडला कोपरा? मावशी, का बरं फाडला कोपरा? बघा, एकानं फाडला का दुसरा फाडला, याच्या पाठीमागे हेतू एकच आहे. भय आहे. भय. का अशी घटना आपल्या घरात नको घडायला बाबा, हे भय आहे म्हणून कोपरा फाडला. याचा अर्थ काय हो? प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं जे भय आहे ते भयमुक्त करते ती कथा आहे. परीक्षितीला काय केलं? भयमुक्त केलं. शुकदेवांनी भयमुक्त केलं. 7व्या दिवशी परीक्षिती म्हणतो आता मरणाचं भय राहिलं नाही. आमच्या पाठीमागं मोक्ष इथंच आहे, फक्त मरणाचं भय नाहीसं झालं. मी तर म्हणतो त्या परीक्षितीला तो परीक्षिती बरा होता की ज्याला 7 दिवसामध्ये मरण हे माहीत झालं. आपल्याला माहिती कधी मरण आहे आपल्याला. तो परीक्षिती आपल्यापेक्षा हुशार. का बरं? कारण त्याला माहिती आहे 7 दिवसामध्ये मृत्यू आहे. तसा इथं जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा परीक्षिती आहे. आणि प्रत्येकाला मरण हे 7 दिवसात आहे. सोमवार नाही तर मंगळवार, मंगळवार नाही तर बुधवार, बुधवार नाही तर गुरुवार, नाही तर शुक्रवार, नाही तर शनिवार, नाही तर रविवार. पण 7 दिवसाच्या आतच आहे. आणि म्हणून प्रत्येक जीव जन्माला जो आलेला आहे तो परीक्षिती आहे. फरक एवढाच आहे, त्या परीक्षितीनं भगवान परमात्म्याची परीक्षा केली, ओळखलं. पण आपल्याला लवकर ओळखून केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं तर भगवान परमात्म्याशी आपण कनेक्ट राहतो. म्हणजेच आपण कोण आहोत? राधा आहोत. राधा म्हणजे भगवान परमात्म्याकडे अखंड वाहणारी जी भक्तीची धारा आहे तिचंच नाव राधा आहे. मग आपण वृंदावनात जर गेलो तर राधे राधे महाराज म्हणतात. आता वृंदावन ही ब्रजभूमी आहे, भगवंताची भूमी आहे. तिथं काय म्हणायला पाहिजे? कृष्ण राधा म्हणायला पाहिजे का राधा कृष्ण म्हणायला पाहिजे? कृष्ण राधा म्हणायला पाहिजे ना. कृष्णाची भूमी आहे देवाची. पण म्हणतात काय? राधा कृष्ण. का बरं असं? श्याम राधा कोई नहीं कहता, श्याम राधा कोई नहीं कहता, कहते राधा श्याम.
श्याम राधा कोई नहीं कहता, कहते राधा श्याम। जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम। जन्म जन्म के भाग जगाता एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगाते एक राधा का नाम। राधा के बिना श्याम राधा, राधा के बिना श्याम राधा, कहते राधा श्याम, कहते राधा श्याम। जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, जय हो। जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगाते एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगाते एक राधा का नाम। राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन ना होता, राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन ना होता। कान्हा तो होते बंसी भी होती, बंसी में प्राण ना होता। राधा के बिना श्याम राधा, राधा के बिना श्याम राधा, कहते राधा श्याम, कहते राधा श्याम। जन्म जन्म के भाग जगा एक राधा का नाम, जय हो। जन्म जन्म के भाग जगा एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगाते एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगाते एक राधा का नाम। राधे बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे। राधा कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा, श्याम श्यामा राधे राधे। राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्यामा श्याम श्याम राधे राधे। हे राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे। हे राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे राधे राधे, राधे श्याम राधे राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे। श्याम राधे श्याम श्याम राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन ना होता। कान्हा तो होते बंसी भी होती, बंसी में प्राण न होता। राधा के बिना श्याम आधा, राधा के बिना श्याम आधा, कहते राधा श्याम। जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का। राधा म्हणजे भगवान परमात्म्याकडं अखंड वाहणारा झरा भक्तीचा म्हणजे राधा आहे. त्या परमात्म्याचं, त्या राधा राणीचं
चिंतन करावं, नामस्मरण करावं. जी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी आनंद देणारी आहे, सुख प्रदान करणारी आहे. कलियुगामध्ये हे करावं. परीक्षिती जसं 7 दिवसामध्ये मुक्त झाला. कोण होता परीक्षिती आपण काल पाहिलं. महाभारताचं युद्ध झालं. कशाहून झालं युद्ध? महाभारताच्या युद्धाचं मूळ कारण काय हो? द्रौपदीनं, दुर्योधन आणि काही राजकुमार. एकदा एका ठिकाणी असं सुंदर जागा तयार केली होती. त्याच्यामध्ये तिथं असं होतं आश्चर्य करणारं, जिथं पाणी दिसत होतं तिथं फरशी होती. जिथं गवत दिसायचं ना तिथं पाणी असायचं. जिथं टेकडी असायची तिथं खड्डा असायचा. दिसायची टेकडी पण असायचा खड्डा. आणि मग हे बघण्यासाठी सगळं दुर्योधन आणि सगळे राजकुमार आले. आणि ज्या वेळेला आले त्या वेळेला द्रौपदी आणि तिच्या सख्या पाहत होत्या कोण कोण आलं बघण्यासाठी. तेवढ्यामध्ये दुर्योधनाला वाटलं गवत आहे, म्हणून त्या गवतावर दुर्योधनानं पाय दिला. परंतु ते गवत नव्हतं, ते होतं पाण्याचं खड्ड. दुर्योधन त्याच्यामध्ये पडला. आणि पडल्यानंतर द्रौपदी वरून हसली. दुर्योधनानं पाहिलं द्रौपदी हसली. त्यावेळेला द्रौपदीच्या मुखातून एक वाईट शब्द बाहेर पडला होता. अंधस्य पुत्र अंधहा. आंधळ्याचं पोरग आंधळ. हे शब्द रुतले कुठं? अंतकरणाला दुर्योधनाच्या. आणि त्याच दिवशी शपथ घेतली, भर सभेमध्ये तुला एक दिवस नग्न केल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथून पुढे महाभारताला सुरुवात आहे. महाभारताचं युद्ध झालं. पांडवांना पाय ठेवायपुरती सुद्धा जागा देणार नाही असं दुर्योधनाने शपथ घेतली. भयंकर महायुद्ध झालं. आता युद्धाच्या नंतर त्या युद्धामध्ये पितामह जे भीष्माचार्य होते, पितामह भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी काय केलं? दुर्योधनाच्या बाजूने युद्ध केलं. मन भीष्माचार्यांचं एक पांडवांच्या बाजूने होत, परंतु लढावं लागलं मात्र कौरवांच्या बाजूने. ते पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती. भीष्म प्रतिज्ञा त्याला म्हणतात. पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की मी देवाला शस्त्र हातात घ्यायला लावेन. आणि त्यांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली. भगवान परमात्म्याने शस्त्र हातात घेतले. रथाचं चाक घेऊन देव धावले भीष्माचार्यांवर. पितामह भीष्माचार्य ज्या वेळेला शरपंजीवरती पडले महाराज, बाणाच्या शय्येवरती पितामह भीष्माचार्य पडलेले आहे. आणि विचारलं काय अपेक्षा आहे तुमची होती? इच्छा मरणी होती. इच्छा मरणी म्हणजे ज्याची जितक्या दिवस जगण्याची इच्छा, इच्छा मरणी म्हणतात. उत्तरायण लागायला काही दिवस बाकी होते आणि म्हणून शेडपंजेवरती पडलेले, वेदना होतात, सगळ्या अंगाला बाण टोचलेले, आरपार निघालेले, पण प्राण साठवून ठेवलेला आहे. उत्तरायण लागलेलं नाही ना. दक्षिणायनामध्ये त्यांना जायचं नव्हतं. उत्तरायण आणि दक्षिणायन असतं बघा. दक्षिणायनामध्ये मृत्यू येऊ नये. उत्तरायण लागल्यानंतर त्या ठिकाणी दुधात साखर. पितामह भीष्माचार्यांना विचारलं काय इच्छा आहे? पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं मला माझ्या पांडवांनाही भेटायचंय, मला भगवंताला भेटायचंय. पांडवांनी भगवान परमात्मा भीष्माचार्यांच्या दर्शनाला गेले. भीष्माचार्यांचं दर्शन घेत असताना त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी काही नीती सांगितली. धर्मराजाला नीतीची शिकवण दिली. आणि ज्या वेळेला नीती शिकवतायत पितामह भीष्माचार्य, असं करावं, असं वागावं, असं करू नये, असं करावं,
असं राज्य करावं. आपल्या राज्यामध्ये एखाद्या अबला नारीचा जर अपमान होत असेल राजा, तर त्या ठिकाणी विरोध करावा. असं म्हणल्यानंतर द्रौपदी हसायला लागली. पितामह काय बोलता तुम्ही? नीती शिकवता तुम्ही? चक्क तुम्ही नीती शिकवता. तुमच्याच राज्यामध्ये तुमच्याच डोळ्या देखत माझं वस्त्र हरण झालं, त्यावेळेला तुमची नीती कुठं गेली? द्रौपदीनं प्रश्न विचारला. त्यावेळेला पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं, खरं सांगू तुला, त्यावेळेला माझी बुद्धी कौरवांचं अन्न खाऊन, कारण जसं माणूस अन्न खातो, जसं अन्न खातो आपण, त्या पद्धतीची आपली बुद्धी बनत असते. मग आपण ठरवायचं, साधं जेवण करायचं ज्वारीच्या भाकरीचं की काय करायचं, अजून आपण ठरवायचं. जसं आपण जेवण करू त्या पद्धतीची आपली बुद्धी बनत असते, निर्माण होत असते. बुद्धी निर्मितीचे 10 कारण सांगितलेले आहे. अन्न मुख्य कारण आहे. अन्न तुम्ही काय खाता, म्हणून तर आमच्या संतांनी सांगितलंय, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. आहार चांगला असावा, शुद्ध असावा. आहार विहार वागणं बोलणं सगळं चांगलं असावं, मापात असावं. पितामहांनी सांगितलं की मी त्या वेळेला कौरवांचं अन्न खातो, त्यावेळेला कदाचित माझी बुद्धी तशी झाली असेल म्हणून मी विरोध करू शकलो नाही. नाहीतर नुसता आवाज दिला असता तर काही झालं नसतं. पण त्या वेळेला मला बोलता आलं नाही, कारण मी कौरवांचं अन्न खात होतो. आज काय झालं पितामह? आज तुझ्या पतीनं माझ्या अंगाला हे जे एवढे बाण मारले ना, या बाणामुळे रक्त निघालं. ते जेवढं निर्माण झालेलं रक्त होतं त्या अन्नापासून ते निघून गेलं. म्हणून आज नीती शिकवतो, लक्षात. धर्मराजाला नीती शिकवली पितामह भीष्माचार्यांनी. भगवान परमात्मा समोर उभे आहे. पितामह भीष्माचार्यांनी भगवान परमात्म्याकडे असं निरखून पाहून घेतले. भगवान परमात्म्याने विचारलं, पितामह काही इच्छा आहे अजून? पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं, देवा खरं सांगू का, काही इच्छा आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकली, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकली. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावड़ा निकट हो, तब प्राण तन से निकली. उस वक्त जल्दी आना, नहीं श्याम भूल जाना, राधा को साथ लाना, तब प्राण तन से निकली. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, तब प्राण तन से निकली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले.
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। जय हो। गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो। श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो। मेरा सा बड़ा निकट हो, तब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना आना नहीं शाम भूल जाना जाना। उस वक्त जल्दी आना आना नहीं शाम भूल जाना जान। राधा को साथ लाना तब प्राण तन से निकले। हरि बोल। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। ओ इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से। हरि बोल। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. भगवान परमात्मा समक्ष उभे आहे. इच्छा प्रगट केली. देवा तुझ्याकडे बघता बघता गंगेच्या किनाऱ्यावरती देव बोला. तुम्ही भाग्यवान आहात. गंगामय्या जवळ आहे इथं, किनाऱ्यावरच आहे. मला वाटतं बऱ्याच मंडळीच्या पाईपलाईन सुद्धा तिकडूनच आले. बरोबर की नाही? म्हणजे जवळ आहे. गंगेच्या किनाऱ्यावरती जन्म होणं भाग्य आहे. गंगेच्या किनाऱ्यावरती नांदायला येणं भाग्य आहे. आणि गंगेच्या किनाऱ्यावरती मृत्यू येणं त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे. लक्षात. बर जवळच रामेश्वर धाम आहे. बरोबर. याच गोदावरी माईच्या तीरातीरानं भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रजी आलेले आहे. याच गोदावरी माईच्या तीरातीरानं ते हरण पळत होतं सुवर्ण मृग. जिथं जिथं प्रभूनं गुडघा टेकवला तिथं तिथं ठाण निर्माण झालं. पहिला गुडघा टेकवला कोकम ठाण कोपरगाव जवळ. दुसरा गुडघा टेकवला मातुल ठाण त्याच्या खाली. नंतर नागम ठाण, भामा ठाण, बाजा ठाण. बरोबर की नाही? नख उडवलं. नखाला नेऊर म्हणतात. नख उडवलं म्हणून ते नेऊर गाव पडलं. ते नेऊर गाव. नेऊर गाव होतं. आता त्याला अपभ्रंश झालं. नेऊर गाव होतं. आता अपभ्रंश कसा झाला? खरा शब्द काय? ब्राह्मण. आपण काय म्हणतो? मग तसंच झालं. खरा शब्द आहे ब्राह्मण, पण आपण म्हणतो ब्राह्मण. तसं नेऊर गाव होतं. ते नेवर गाव झालं. पुढं त्याच ठिकाणी रामेश्वर धामला काय मिळाला? मोक्ष मिळाला. कोणाला? मारीच मामाला. म्हणजे प्रभू रामचंद्रजीचे पाय या जागेवर लागलेले, इथून गेलेले प्रभूजी. तुम्ही भाग्यवान आहोत. आपण या गंगेच्या किनाऱ्यावरती जन्म झाला किंवा नांदायला आपण आलोय. भाग्यवान आहात आपण. पितामह भीष्माचार्यांनी भाग्याचं मरण मागितलं. साधना होती, इच्छामरणी होते. महाभारताचे पितामह भीष्माचार्य गेले. भीष्माचार्य गेल्यानंतर त्या ठिकाणी आता कौरवही संपले.
पांडवांच्या मनामध्ये उद्विग्नता निर्माण झाली. उद्विग्नता म्हणजे मिळवलं, युद्ध केलं, मोठं राज्य मिळालं, परंतु याचा परिणाम काय, याचा फायदा काय. एक वेळेला तर त्या ठिकाणी जे कौरव गेले मेले ते चुलत भाऊच होते ना. अर्जुनानं प्रश्न विचारला एका ठिकाणी भगवंताला, देवा आता आमच्या घरामध्ये पिंडदान विधी करता येईल का रे कोणाला. कारण आमच्या ज्या काही स्त्रिया विधवा झालेल्या आहे त्यांच्याकडून जर काही यदा कदाचित भावी काळामध्ये चूक झाली, न घडायला पाहिजे त्या गोष्टी घडल्या, तर होणाऱ्या संततीला पिंडदान करण्याचा अधिकार नसतो. भगवान परमात्म्याच्या समोर बोलतात, संकरा नरकायैव कुलज्ञानाम कुलश्च पतंती पित्रो हेशा लुप्तः पिंडोदक क्रिया. खंत वाटली भगवान परमात्म्यानं सुद्धा. युद्ध संपलं, भगवान परमात्मा निघण्याच्या तयारीत आहे आता द्वारकेला. आता या ग्रंथाची संगती अशी आहे बर का. शौनकादिक ऋषी सुतजींना विचारतात, पुढचा टप्पा सनकादिक मुनी आणि नारदांचा संवाद आहे. असे याच्यामध्ये संवाद आहे. अगोदर महाभारताचा भाग आलेला आहे. भगवान परमात्मा त्याचं कार्य सांगितलेलं आहे अगोदर ना. अजून आपल्याला परवा दिवशी जन्म, उद्या जन्म होईन आपला. भगवंताचा जन्म उद्या करायचा. तर श्रीमद भागवत कथा म्हणजे भगवान परमात्म्यावरती अलौकिक प्रेम जडावं. याचा हेतू काय आहे? प्रेम जडावं देवावरती, त्याच ऐकावं. मग त्याचे जे अवतार झाले, भगवान परमात्मा म्हणजे अवताराच्या राशी आहे. त्या अवताराचं चिंतन आपल्याला करावं लागणार आहे. भगवान परमात्मा द्वारकेला जायला निघाले. सगळ्यांना सांगितलं काहीतरी मागा. तुम्हाला आठवतं एकदा भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी गेले. म्हणजे युद्धाच्या वेळेला काहीतरी सहमती करावी म्हणून भगवान परमात्मा गेलता. आणि दुर्योधनानं त्या वेळेला मिष्टान्नाचं भोजन करून ठेवलं, परंतु भगवान परमात्म्यानं सगळ्याचा त्याग केला. देवाला काय आवडतं बरं? अभिमान गर्व चालत नाही देवाला. पक्वान्न नसलं तरी चालेल. शबरीकडे काय होतं? आमच्या शबरीकडे काय होतं? उष्टे बोर शबरीच्या हातचे देवानं खाल्ले की नाही? सारखं भजन करावं शबरीनं. आंघोळ बंद करून टाकली शबरीनं आंघोळ. फक्त ऋषींनी सांगितलेलं होतं, एक दिवस असा येईल की जगाचा चालक मालक तुझ्या कुटीमध्ये येईल. आंघोळच बंद करून टाकली. का? मी जर आंघोळीला गेले आणि जर भगवंत येऊन गेले, देव येऊन गेले, तर मग काय करायचं? आंघोळ बंद, दात घासणं बंद, सगळं बंद, सगळं डोकं विंचरणं बंद. फक्त भजन श्रीराम जय राम जय जय राम. एकच चिंतन मनामध्ये असायचं, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाहर हरि बोल हरि बोल. जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाहर सर्वांनी 2 मिनिटं आनंद घ्या ना. मेरी झोपड़ी के बाहर खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. हरि बोल. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाहर खुल जाएंगे, राम आएंगे. हरि बोल. मेरी झोपड़ी
येशीन आश्रमात या, कधी रे येशीन रामा रघुनंदना, रामा रघुनंदना श्री रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, हाँ राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाज खुल जाएंगे राम आएंगे. मध्ये मी काल सांगितलं बघा, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाची. तो धन्य आहे, ती व्यक्ती धन्य आहे, ते पात्र धन्य आहे, जे हरिमध्ये जो नाचतो तो धन्य आहे. शबरी मातेनं भगवान परमात्म्याचं सारखं चिंतन करावं. शांतता, शांत बसा, शांत बसा. भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये सारखं नाचावं, शबरीनं चिंतन करावं. आएंगे रघुराई तब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे 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 बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ में लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. संध्याकाळ झाली, भगवान परमात्मा जर नाही आले त्या दिवशी, त्यावेळेला केविलवाणी चेहरा व्हायचा कोणाचा? शबरीचा. आणि पुन्हा विनंती करायची, देवा आश्रमात या, कधी रे येशील आश्रमात या, कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मी नाहिल्या शापित नारी, मी न जानकी राजकुमार, मी तर भोळी वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना, रामा रघुनंदना. काय शबरी मैयानं त्या ठिकाणी भजन केलं, काय चिंतन केलं. शबरी मातेनं त्या भगवान परमात्म्यावरती किती प्रेम केलं, म्हणून तर प्रभू रामचंद्रजी म्हणत होते कौसल्या माईला, माई तू जशी माझी आई आहे ना, तशी अरण्यामध्ये सुद्धा माझी एक आई आहे. म्हणून आजही शबरीचा उल्लेख करताना काय केला जातो? शबरी, शबरी माता. माता माता शब्द उल्लेख करताना त्या ठिकाणी समोरचं पात्र तसं पाहिजे. तुम्ही असं ऐकलं कुठं? जपान माता, फ्रान्स माता, कराची माता, भूतान माता, आफ्रिका माता, इंग्लंड माता, पण भारत माता. माता शब्द जिथं शोभून दिसतो ना, ती भारताची पवित्र भूमी आहे, श्रेष्ठांची भूमी आहे. आणि त्या भारताच्या भूमीमध्ये भगवान परमात्मा येतो
आणि शबरी सारखे भक्त सुद्धा येतात महाराज. अंगावरती कपडे फाटलेले असू द्या, पण अंतकरण जर स्वच्छ आणि निर्मळ असेल, ज्या वेळेला भगवान परमात्मा आले ना शबरीच्या कुटीमध्ये, त्यावेळेला शबरी भाऊक झाली. शबरीला काय करावं सुचेना. भगवंताचं ते स्वरूप निहाळत बसली. डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले. आनंद अश्रू डोळ्यातून दोन प्रकारचे अश्रू येतात. एक दुःखाचे अश्रू असतात, एक आनंदाचे असतात. दुःखाचे अश्रू डोळ्याच्या आतल्या बाजूने येतात आणि आनंदाचे अश्रू डोळ्याच्या बाहेरच्या बाजूने येतात. दुःखाचे अश्रू गरम असतात, आनंदाचे अश्रू थंड असतात. अष्ट सात्विक भाव जागृत झाला शबरीचा. अंगावरती त्या ठिकाणी थरथर काप व्हायला लागला. अंगावरती रोमांच उभे राहिले. भगवंताचं ते स्वरूप पाहिलं आणि शबरी माता भगवंताचं पूजन करते. शबरीकडे एक ताट सुद्धा नाही, घरामध्ये पात्र नाही, पूजन करायला पात्र नाही. आपल्याकडे पात्र भरपूर आहे, शबरीकडे पात्र नाही, पण भगवंताचं पूजन करण्याची पात्रता आहे. देवाचं पूजन करण्याला पात्रता पाहिजे. पात्रता शबरीची. आपल्याकडे पात्र आहे, फक्त पात्रता नाही. अजून एक जणांना मला प्रश्न विचारला, गाव महाराज तुम्ही म्हणता शबरीच्या कुटीमध्ये भगवान परमात्मा आले, शबरीनं कशी वाट पाहिली देवाची? कशी वाट पाहिली देवाची? शबरीनं वाट कशी पाहिली? मी त्याला म्हणलं, हे बघा, मी तुमच्या समोर आता 3 अंक म्हणून दाखवणार आहे. मी तुमच्या समोर काय म्हणणार आहे? 3 अंक म्हणून दाखवणार आहे. ते म्हणजे महाराज मी काय विचारतो तुम्ही काय सांगता? नाही बनलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुमच्या समोर 3 अंक म्हणून दाखवणार आहे. लक्ष द्या. 1 2 त्याला म्हणलं अशी वाट पाहिली बघ तुम्ही आता जशी तिनाची पाहिली का नाही? इमानदारीनं सांगा. तुम्ही जशी तिनाची पाहिली तशी शबरीनं भगवान परमात्म्याची आयुष्यभर पाहिली. ती शबरी माता काय दिलं देवाला खाण्यासाठी? बोर दिली उष्टी. न माने उचिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. ऐका महिमा वडीची, बोरे खाय भिल्लनीची. बोर खाऊन प्रसन्न झाला भगवान परमात्मा. भगवंताला भाव पाहिजे, भाव. दुर्योधनानं 5 पक्वान्न करून ठेवलं, भगवंत तिकडे नाही गेले. मग विदुर काकाच्या घरी गेले. विदुर काकाच्या घरी गेले. विदुर काकाच्या घरी गेले. काका घरी नव्हते, पण काकी होती. बरं, नेमकं स्नान करत होत आणि एवढं प्रेम होतं देवावर दोघांचं, पती पत्नीचं. भगवान परमात्म्यानं दरवाजा वाजवला आणि भगवंत आले म्हणल्यानंतर काकीला भानच राहिलं नाही. त्या ठिकाणी आंघोळ करता करता विवस्त्र, अंगावर वस्त्र नाहीये, भगवंताच्या समोर आल्या काकी. एवढं याला म्हणतात प्रेम. ज्या प्रेमामध्ये कुठल्याच प्रकारचा पडदा नाही त्याला प्रेम म्हणतात. भगवान परमात्म्यानं सांगितलं, मला काकी काहीतरी खायला द्या एकदा. केळी होती, केळी घरामध्ये. केळी सोलायची, मधला ते गाभा आपण खायची, कातडी देवाला द्यायची, तरी देव आवडीनं खात होता. संध्याकाळच्या जेवणाला काय? 5 पक्वान्नाचं भोजन सोडून आला भगवान परमात्मा. संध्याकाळच्या जेवणाला काय? कन्या. जुन्या काळामध्ये धान्य कमी होतं, कन्या बनवायचे बघा. कन्याचा भात बनवायचे. कुणी खाल्ला कन्याचा भात? कुणी खाल्ला? इमानदारीनं खरं सांग. बोट करा बरोबर. कुणी 4 5 6 7 8 कन्याचा भात. म्हणजे घरात धान्य कमी असलं, गरिबीची परिस्थिती होती, त्याच्यामध्ये कन्या खायची. बरं, कन्याचा भात खाल्ला. ज्यांनी आईचा मार खाल्ला त्यांनी वर बोट करा बरं 1 मिनिट. वा वा वा. ज्यांनी आईचा मार खाल्ला ते भाग्यवान आहे. लक्षात घ्या. आता कशाचा मार? महाराज गुरुजीचा मार नाही ना आईचा मार नाही. आता गेलं ते संस्कार, गेले ते दिवस गेले. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या खाल्ल्या, परंतु परमानंद झाला त्या भगवान परमात्म्याला. असा कोण आहे
खटनट असलेला परमात्मा आहे. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला, मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, हरी बोल. मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. असा भगवान परमात्मा आहे. मिष्टान्नाचं भोजन सोडून दिलं पण जिथं प्रेम आहे. म्हणून तर सांगितलंय सगळ्या साधू संतांनी, ग्रंथ हे सांगतो की काही न लगे क भावाची कारण, भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. देव भा